श्रीगणेशाय नमः। रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतितान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। त्वक शारीर. त्वक म्हणजेच त्वचा आणि शारीर या शब्दाचा अर्थ शरीरम अधिकृत्य कृतं तंत्रम शारीरः. शरीराला आधारभूत ठेवून जे शास्त्र तयार केले आहे त्याला शारीर असे म्हणतात. त्वचा या शब्दाची निरुक्ती त्वच संवरणे. याचा अर्थ जी शरीराचे संवरण करते, म्हणजेच जी सर्व बाजूंनी शरीराला झाकून टाकते ती म्हणजेच त्वचा. त्वचा हे स्पर्शनेंद्रियाचे अधिष्ठान आहे. त्वचेद्वारे स्पर्शज्ञान होते. त्वचा ही सर्व शरीरास बाह्यतः आच्छादन स्वरूपात असते. सप्तधातूंपैकी एक मांस धातूचा त्वचा हा उपधातू आहे. त्वचेची उत्पत्ती तस्य खलु एवं प्रवृत्तस्य शुक्रशोणितस्य अभिपच्यमानस्य शिरस्यैव संतानिकः सप्तत्वचो भवन्ति. याचा अर्थ दूध तापवित असताना ज्या प्रकारे त्यावर साय उत्पन्न होते त्याचप्रमाणे भूतात्मा अधिष्ठित शुक्र व शोणित संयोगापासून बनलेल्या गर्भशरीरात धातूंचा पाक होत असताना त्वचा उत्पन्न होते. त्वचा ही पांचभौतिक असून व्यपदेशस्तु भूयसान या न्यायानुसार त्यात वायू महाभूताचे आधिक्य आढळते. त्वचा व तिच्यावरील रोम, केस हे पार्थिव अंशामुळे दिसते, तर त्वचेतील रस, लसिका हे आप्य अंशामुळे दिसून येते. त्वचेची कांती, प्रतिभा, वर्ण इत्यादी गोष्टी तेजस अंशामुळे व्यक्त होतात. त्यातील वायवीय अंश स्पर्शग्रहण हे कर्म करतो आणि त्वचेवरील लोमकूप, स्वेदवहनलिकांची मुखे ही आकाशीय अंशामुळे असतात. चरक मतानुसार शरीराच्या सर्व भागावरील त्वचेची जाडी एकसारखी असते, तर सुश्रुत मतानुसार त्वचेच्या 7ही स्तरांची एकत्र मिळून जाडी 3.5 व्रीही एवढी असते. सुश्रुतांनी 7 त्वचा तर चरकांनी 6 त्वचा सांगितलेल्या आहेत. ते त्वचेचे प्रकार नसून त्यास त्वचेचे स्तर म्हणणे अधिक योग्य ठरते. सुश्रुतोक्त त्वचा: प्रथम स्तर अवभासिनी, द्वितीय स्तर लोहिता, तृतीय स्तर श्वेता, चतुर्थ स्तर ताम्र, पंचम स्तर वेदिनी, षष्ठ स्तर रोहिणी, सप्तम स्तर मांसधरा. चरकोक्त त्वचेचे स्तर: प्रथम स्तर उदकधरा, द्वितीय स्तर अश्रुकधरा, तृतीय स्तर सिद्मकिलास संभवाधिष्ठाना, चतुर्थ स्तर दद्रुकुष्ठ संभवाधिष्ठाना, पंचम स्तर अलजी विद्रदी संभवाधिष्ठाना, षष्ठ स्तर चाप्पी अधिष्ठाया अरुंशी जायते, पर्वसु कृष्णरक्तानि स्थूलमूलानि दुश्चिकित्स्य तमानि च. अर्थात जी छिन्न झाली असता तमप्रवेश होतो किंवा अंधारी येते व ज्या त्वचेवर कृष्ण रक्तवर्णाच्या जाड मूळ असलेल्या चिकित्सा करण्यास कठीण अशा अरुंशी किंवा फोड, पर्व किंवा संधी प्रदेशी उत्पन्न होतात ती त्वचा. आधुनिक शास्त्रानुसार त्वचेचे स्तर:
सुश्रुतोक्त त्वचेचे स्तर आपण विस्ताराने बघूया. त्यातील प्रथम स्तर अवभासिनी. तासां प्रथमा अवभासिनी नाम या सर्वान् वर्णान् अवभासयति पंचविधांच छाया प्रकाशयति सा व्रीहेर अष्टादशभाग प्रमाणा सिद्ध पद्मकंटकाधिष्ठाना. तर बाहेरील बाजूस असणारा सर्वात वरचा स्तर आहे. या स्तराची जाडी 1/18 व्रीही एवढी आहे. मात्र हस्ततल व पादतल या ठिकाणी जास्त असते. या स्तराचे कार्य शरीर वर्णास प्रकट करणे व छाया किंवा रंगछटा प्रदर्शित करणे हे आहे. हा स्तर सिद्म पद्मकंटक या रोगांचे अधिष्ठान आहे. आधुनिक मतानुसार या स्तराला स्ट्रॅटम कॉर्नियम और हॉर्नी लेअर असे देखील म्हणतात. चरक मतानुसार हीच उदकधरा त्वचा आहे. ही लसिकेस धरून ठेवते. द्वितीय स्तर लोहिता. द्वितीया लोहिता नाम व्रीहि षोडशभाग प्रमाणा तिलकालक न्यच्छव्यंगाधिष्ठाना. हा स्तर बाहेरील बाजूने दुसऱ्या क्रमांकाचा स्तर आहे. या स्तराची जाडी 1/16 व्रीही एवढी आहे. हा स्तर तिलकालक न्यच्छ व्यंग इत्यादी रोगांचे अधिष्ठान आहे. आधुनिक मतानुसार लोहिता या स्तरालाच स्ट्रॅटम लुसिडम असे मानले आहे. तर चरक मतानुसार लोहिता हीच रक्ताचे धारण करणारी अश्रुधरा त्वचा आहे असे मानले जाते. तृतीय स्तर श्वेता. तृतीया श्वेता नाम व्रीहि 12भाग प्रमाणा चर्मदल अजगल्ली मशक अधिष्ठाना. हा स्तर बाहेरील बाजूने तिसऱ्या क्रमांकाचा स्तर आहे. या स्तराची जाडी 1/12 व्रीही एवढी आहे. अजगल्लिका चर्मदल मशक या रोगांचे अधिष्ठान आहे. आधुनिक मतानुसार या स्तरालाच स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसन असेही म्हटले जाते. चतुर्थ स्तर ताम्रा. चतुर्थी ताम्रा नाम व्रीहेर अष्टभाग प्रमाणा विविध किलास कुष्ठाधिष्ठाना. ताम्रा हा बाहेरील बाजूने असलेला चौथ्या क्रमांकाचा स्तर आहे. वर्णाची अधिक मात्रा याच स्तरात असते आणि वर्णाची मात्रा उत्तरोत्तर कमी होत जाते. या स्तरातील रंगद्रव्यांच्या न्यून अधिकतेवर त्वचेचा वर्ण अवलंबून असतो. या स्तराची जाडी 1/8 व्रीही एवढी आहे. किलास कुष्ठ या रोगांचे अधिष्ठान आहे. आधुनिक मतानुसार या स्तरालाच माल्फिशियन लेअर असे देखील म्हणतात. पंचम स्तर वेदिनी. पंचमी वेदिनी नाम व्रीहि पंचभाग प्रमाणा कुष्ठविसर्प अधिष्ठाना. बाहेरील बाजूने 5व्या क्रमांकाचा हा स्तर आहे. या स्तरापर्यंत व्रण गेल्यास अतिशय वेदना होते. हा स्तर चेतनांच्या सूत्रांनी युक्त असल्याने त्यामुळे संवेदनेचे कार्य होते. या स्तरात छोटे छोटे अंकुर असतात. अंगुलांवरील शंख चक्रादी चिन्हे यामुळे उत्पन्न झालेली असतात. या स्तराची जाडी 1/5 व्रीही एवढी आहे. हा स्तर कुष्ठ विसर्प इत्यादी रोगांचे अधिष्ठान आहे. आधुनिक मतानुसार या स्तरालाच पॅपिलरी लेअर असे देखील म्हटले जाते. षष्ठ स्तर रोहिणी. षष्ठी रोहिणी नाम व्रीहि प्रमाणा ग्रंथ्यपच्च अर्बुदश्लीपद गलगंड अधिष्ठाना. बाहेरील बाजूने
6व्या क्रमांकाचा हा स्तर आहे. यामध्ये जाळीप्रमाणे तंतू पसरलेले असतात. यामध्ये रोमकूप, स्वेदग्रंथी, तैलग्रंथी व काही मांसतंतू असतात. या स्तराची जाडी 1 व्रीही आहे. ग्रंथी, अपची, अर्बुद, श्लीपद, गलगंड या रोगांचे हा स्तर अधिष्ठान आहे. आधुनिक मतानुसार या स्तरालाच रेटिक्युलर लेअर असे देखील म्हणतात. सप्तम स्तर मांसधरा. सप्तमी मांसधरा नाम व्रीहि द्वयप्रमाणा भगंदर विद्रध्यर्षो अधिष्ठाना. हा स्तर बाहेरील बाजूने 7व्या क्रमांकाचा स्तर आहे. याची जाडी सर्वात जास्त असते. या स्तराची जाडी 2 व्रीही असते. भगंदर, विद्रधी, अर्श या रोगांचे हा स्तर अधिष्ठान आहे. तर आधुनिक मतानुसार या स्तरालाच सबक्युटॅनियस टिश्यू आणि मसल्स असे देखील मानले जाते.